जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 23वा पाहणार आहोत. न बोले मना राघवा वीण काही, जनी वावुगे बोलता सुख नाही. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकात समर्थांनी 2 गोष्टी सांगितल्या आहेत. एक तर हे मना, तू राघवाशिवाय म्हणजेच परमेश्वराशिवाय काही बोलू नको. आणि दुसरं, काळ हा घडीघडीने म्हणजेच क्षणाक्षणाने पुढे जात आहे याचं तू भान ठेव. म्हणून समर्थ म्हणतात, जनी वावुगे बोलता सुख नाही. एका परमेश्वराला सोडून इतर दुसरे काही बोलणे म्हणजे ती निरर्थक बडबडच आहे. अशी निरर्थक बडबड बिनाकामाचं तू बोलू नको. आता आपण जर विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपण किती बोलतो. बरं, त्यातही काय बोलतो, कसं बोलतो, त्यातलं आपल्याला उपयोगी किती आहे आणि निरर्थक किती आहे याचाही आपण विचार करत नाही. तसेच आपण दुसऱ्यांची निंदा करण्यामध्येही किती वेळ वाया घालवतो. हा काय म्हणाला, तो काय म्हणाला, तो असंच का म्हणाला, त्यानं असं म्हणायला नको होतं. अशा प्रकारे निरर्थक बडबड करून आपण आपलं आयुष्य, वेळ, शक्ती किती वाया घालवतो. त्यापासून आपल्या जीवनाची काही प्रगती होणार आहे का, आपला काही फायदा होणार आहे का याचा सुद्धा आपण विचार करत नाही. बस फक्त बोलत सुटतो. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, अशी आपली अवस्था आहे. आणि आपण जी दुसऱ्यांची निंदा करतो त्यात आपल्याला खूप आनंद येतो. पण विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल की त्यामध्ये आपलंच नुकसान जास्त आहे. आपली वाणी त्यामुळे अपवित्र होते. म्हणूनच समर्थ म्हणतात की हे मना, तू एका राघवाशिवाय म्हणजे परमेश्वराशिवाय काहीच बोलू नको. त्यानेच तुझ्या आयुष्याचं कल्याण होणार आहे. जीवनामध्ये एक एक क्षण महत्त्वाचा आहे. मरणाकडे आपली वाटचाल होत आहे. आपलं मरण केव्हा आहे हेही आपल्याला माहीत नाही. मग आपल्या जीवनाच्या कल्याणाकरता काही करायचं असेल तर ते आपण कधी करणार. दिवसभर निरर्थक बडबड करून जर वेळ वाया घालवला तर आपल्या कल्याणाकरता आपण वेळ कधी काढणार. अनेक जण म्हणतात की देवदेव काय, ही गोष्ट तर म्हातारपणी करायची असते. अरे पण म्हातारपणी आपलं शरीर आपल्याला किती साथ देईल हे आपल्याला माहीत आहे का. तरुणपणी शक्ती असते तेव्हाच परमेश्वराची आराधना करावी, त्याचं भजन करावं, त्याची स्तुती स्तोत्र म्हणावी, देशकार्य करावं, समाजकार्य करावं आणि आपलं जीवन सार्थकी लावावं. या जन्मामध्ये आपण जी काही साधना करतो ती पुढच्या जन्मीसुद्धा उपयोगी पडते. सत्ता, पैसा, मान या गोष्टी जर आपल्या हातून निसटून गेल्या तर आपल्याला किती वाईट वाटतं. पण इथे निरर्थक बडबड करण्यामध्ये आपण आपलं अख्खं आयुष्य वाया घालवतो. याचा आपण काही विचारच करत नाही. सत्ता, मान, पैसा गेला तर पुन्हा मिळवता येतं, पण गेलेला क्षण आणि गेलेलं आयुष्य हे पुन्हा मिळवता येत नाही. आपण ज्या देहावर इतकं प्रेम करतो तो देहसुद्धा आपल्याला एक दिवस सोडून जाणार आहे. ज्यांच्याकरता आपण आपलं आयुष्य खर्ची घालतो ती मंडळीसुद्धा आपल्याला सोडून जाणार आहे. सत्ता, पैसा, देह, आपले नातेवाईक यातील कोणीही आपल्याबरोबर येणार नाही. मग आपल्याबरोबर कोण येणार आहे तर आपल्याबरोबर फक्त तो परमेश्वरच येणार आहे. तोच अंतकाळी आपल्याला सोडवणार आहे. त्याचं घेतलेलं नामस्मरण, त्याची केलेली भक्तीच आपल्याला अंतकाळी उपयोगी पडणार आहे. तोच आपल्याला साथ देणार आहे.
बाकी सर्व इथेच राहणार आहे. मग जो अंतःकाळी आपली साथ देणार आहे त्याची आठवण आपण नको का करायला, त्याचं चिंतन आपण नको का करायला. म्हणून समर्थ म्हणतात, न बोले मना राघवावी न काही. हे मना काहीही झालं तरी तू इतर बडबड न करता राघवाचं नामस्मरणच कर. त्यातच तुझ्या जीवनाचं सार्थक आहे. आणि म्हणूनच शेवटी आपल्याला समर्थ म्हणतात की देहांती तुला कोण सोडवू पाहतो. जेव्हा तुझ्या देहाचा अंत होईल तेव्हा तुला कोण सोडवणार आहे, तर परमेश्वर. म्हणून त्या परमेश्वराला तू विसरू नको, त्याचं नामस्मरण करायला तू विसरू नको. त्याची सतत आठवण तू आपल्या चित्तामध्ये दृढ करून ठेव, असे समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये समजावून सांगत आहेत. हा श्लोक तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.